सगळ्यांनाच देव म्हटलं त्यांनी. दत्तात्रय भगवान म्हणा, महाराज म्हणा, दत्तात्रय प्रभू म्हणा, देव म्हणा. देवासी मनी चिंतित असे सहज समाधीसी लावूनी दृढासनी अभंग ध्यानी नाम उच्चारी निशिदिनी दत्तात्रय दिगंबरू. तहान लागली का? पाणी प्या, फक्त गोंधळ करू नका. का सगळं डोक्याच्या वरून पळायला लागलं म्हणून गोंधळ चालू झाला, असं काही आहे का? पहा, अगदी आपला प्रयत्नच हा आहे की हा ग्रंथ लक्षात यावा, म्हणून मी जास्त खोल जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या पद्धतीने अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मला जेवढ्या खोल जाऊन तुम्हाला सांगता येईल, जेवढं जास्त स्पष्ट करून सांगता येईल तेवढा प्रयत्न मी करत आहे. पण तुम्हीच जर गोंधळ केला तर माझी मनस्थिती योग्य राहील का? नाही. तुम्ही सुद्धा शांततेने ऐकणं गरजेचं आहे. तुम्हालाही तळमळ असावी की या ग्रंथाचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचंय, तर आपली कथा सार्थकी ठरेल. पहा, दलादन राजा आसनावरती बसून दत्त नामाचा उच्चार करू लागला. दत्तात्रय दिगंबर नामाचा उच्चार करू लागला. त्या निर्गुण निर्विकार भगवंताच्या नामाचा उच्चार करू लागला. आणि परिणाम काय झाला? सुंदर अशा एका ओवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे.
पहा तया अवसरी काय वर्तले विंध्याचल पर्वती केले दीर्घ शिखरावरी प्रवेशले गुरु दत्तात्रेय देव बापा। काय झालं, परिणाम काय आहे? आसनावरती बसून दत्तात्रेयांच्या नामाचा उच्चार केला दलादन राजानं। मन भ्रमित आहे, मनात अनेको शंका कुशंका आहेत, प्रश्नांची उत्तरं देणारं कोणी दिसत नाहीये। कुणाकडे जावं, उत्तर कुणाकडे मिळेल, कोण मनातल्या शंका दूर करेल माहिती नाही, कळत नाही, भ्रमित मन आहे। आणि जे निराधारी असे आधार आहेत या दत्तात्रेयांच्या नामाचा उच्चार दलादन राजानं चालू केला। दत्तात्रेयांच्या नामाचा उच्चार केला आणि लगेच परिणाम धावले दत्तात्रेय प्रभू आपल्या भक्ताच्या शंका मिटवण्यासाठी, त्याचं भ्रमित झालेलं मन शुद्ध करण्यासाठी धावले। पहा, दीर्घ शिखरावरी प्रवेशले गुरु दत्तात्रेय देव बापा। बोला दत्तात्रेय महाराज की जय जय। दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणी प्रवेशले आणि या दलादन राजानं दत्तात्रेयांना पाहिलं, आनंद दाटला, अंतःकरण आनंदित झालं, आनंद गगनात मावेनासा झाला। आणि पहा ना, आपल्यालाही अगदी आपल्या गुरूंना म्हणा किंवा एखाद्या साधू संतांना, जर आपल्या घरी कोणी साधू संत आले, नवे नवे मनामध्ये विचार यावा, अरे आज आपल्याला या महात्म्याची भेट व्हावी, दर्शन व्हावं, आणि योगायोगानं तसंच झालं, इच्छापूर्ती झाली, किती आनंद वाटतो, मनात आनंद होतो। आनंद गगनात मावेनासा झाला या राजाचा। अरे मी ज्यांचं नामचिंतन करत होतो, माझ्या मनातला भ्रम दूर होण्यासाठी आपला प्रश्न दत्तात्रेयांसमोर कशा प्रकारे मांडणार आहे ते आपण सर्वजण पाहूयात। पण तत्पूर्वी एकदा भजन करूयात, एकदा भजन होईल आणि नंतर पुढचा प्रसंग पाहूयात। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला रे दत्तगुरु दिसले, मला रे दत्तगुरु दिसले, मला रे दत्तगुरु दिसले, मला रे
जय हो हरि बोल जय हो। दत्तात्रेय महाराज की जय। मला प्राप्त होईल आणि तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करेल। पण या उलट जर तुम्ही आम्ही महात्म्यांकडे जाताना चुकीच्या भावनेनं गेलो, कुबुद्धी ठेवून गेलो, चुकीचे विचार ठेवून गेलो, तर निश्चित त्यांच्या अंगाला लावला जाणारा भस्म किंवा राख आम्हाला जळून खाक केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पहा, कोणत्याही साधू संतांकडे, महाराजांकडे म्हणा, भगवंताकडे म्हणा जात असताना नवे नवे ते आल्यानंतर त्यांचा अपमान आपल्याकडनं घडता कामा नये। या ठिकाणी दलाधन राजा योग्य तो निर्गुण कोण देवूपना प्रारब्धासी। काय बोलला राजा? आज उगविला सुदीन भेटले निर्विकार निर्गुण कोण देवू उपमा प्रारब्धासी। मी कालच तुम्हाला सांगून गेले, दत्तात्रेय महाराजांना एक प्रकारे निर्गुण निराकार निर्विकार म्हटलं जातंय।
राजा दलादन एवढा आनंदित आहे, एवढा प्रसन्न आहे की अरे त्यानं म्हणावं जणू काही माझं भाग्य उदयाला आलं, माझं भाग्य, माझं नशीब उजळलं. का तर साक्षात निर्विकार निर्गुण दत्तप्रभू माझ्याकडे चालून आले, माझ्या मनातला भ्रम दूर करण्यासाठी आले आणि स्वतःच्या भाग्याला, प्रारब्धाला धन्यता देऊ लागला, श्रेष्ठत्व देऊ लागला. आणि माईबाप पहा, भगवंताची कृपा आपल्यावरती होण्यासाठी, नव्हे साधू संतांची कृपा होण्यासाठी, आणि या ठिकाणी मी सांगेल दत्तात्रय भगवंताची कृपा होण्यासाठी सुद्धा अगोदरचं काहीतरी पुण्य निश्चित असावं लागणार, अगोदरची आपली साधना असावी लागते. त्याच वेळेला अशी ही चांगली कार्य किंवा अशा महाराजांची, भगवंताची, साधू संतांची दर्शनं तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडत असतात. आपल्याला पुढे दत्तात्रेयांनी राजा दलाधनाला कोणता उपदेश केलेला आहे ते श्रवण करायचं आहे आणि झाकीच्या माध्यमातून आपण ही कथा शेवटी पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्या कथेचा एक नियम असणार आहे की आपली कथा नुसती असं कुणीतरी बांधून टाकलंय अशी होणार नाही. मस्त मनमोकळ्यापणानं आनंद सुद्धा यातून घ्यायचा आहे. सर्वांनी एकदा उठून उभं राहायचंय आणि सुंदर असं नाचून सुंदर भजन होईल आणि या आनंदामध्ये, या नामचिंतनामध्ये गोल गोल जागोजागी गोल झाले पाहिजे.
आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी माझं श्री गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झालं आणि त्याच दिवशी आमचं असं होतं कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर पडलं की लवकर गुरूंचं दर्शन होत नाही. मला सुद्धा खूप चांगलं वाटतं, तुम्हाला सांगायला तर अजून चांगलं वाटेल. तुम्ही सर्वजण दत्तात्रयांचे भक्त आहात. मागच्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण माझं पूर्ण झालं आणि अचानकपणे दिदींची म्हणजे माझ्या गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे दिदींनी मला बोलावलं. अचानक गुढीपाडव्याच्या दिवशी दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर मी सांगितलं दिदी आज माझं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झालेलं आहे आणि लगेच दिदींनी मला त्याच वेळेला प्रसादही दिला. दिदी भरपूर आनंदित झाल्या, प्रसन्न झाल्या. म्हटलं तू गुरुचरित्राचं पारायण पूर्ण केलं, गुढीपाडव्याचा दिवस, लगेच नवीन वर्षी गुरूंचं दर्शनही लाभलं, प्रसादही मिळाला आणि जणू काही मला तरी वाटतंय बहुतेक तेच काहीतरी पुण्य असेल, गुरूंचा आशीर्वाद की आज या वर्षी त्याच मुहूर्तावर, त्याच घडीला, त्याच दिवशी ही दत्तकथा
दत्तात्रेयांचीच ही गुरूंची एक प्रकारे माझ्यावरती सुद्धा झालेली कृपा आहे. तुमच्यावरती तर कृपा आहेच आहे, पण हे माझं सुद्धा मोठं भाग्य आहे की दत्तचरित्राचा उच्चार दत्तात्रय या ठिकाणी करून घेतायत, माझ्याकडून वाणीनं वधवून घेतायत. करणारे दत्तप्रभूच आहेत पहा. आणि आजचा हा आनंद तुम्हीही घेत आहात आणि मी स्वतः सुद्धा या कथेचा आनंद अनुभवत आहे, घेत आहे. पहा, दलादन राजा, तो राजा समजतोय की माझं भाग्य उदयाला आलं, माझं भाग्य उजळलं आणि स्वतःच्या प्रारब्धाला धन्यता देऊ लागला. भेटले निर्विकार निर्गुण दत्तात्रय भगवान मला भेटले. धन्य 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 माझे संचित उदयासी आले अकस्मात. क्रियमान कळले यथार्थ कृपा समर्थ सद्गुरूची. आणि हे सगळं काही घडतं ते सद्गुरूंच्या कृपेनं घडतं, कृपेशिवाय नाहीये. आणि म्हणून स्वतःच्या संचिताला, स्वतःच्या भाग्याला म्हणा, स्वतःच्या नशिबाला म्हणा, धन्यता देणारा हा राजा आहे. अकस्मात दत्तात्रयांचं दर्शन या राजाला झालं. आणि आता पुढे कशा प्रकारे विनंती केली आहे दत्तात्रयांना या राजा दलादनाने, तर हा दत्तात्रय म्हणतोय, प्रभू शब्द सामान्य परोक्ष जाण, विशेषापर असे ज्ञान, तेमज कीजे निरूपण दिगंबर महाराजा. त्यानंतर पुढे सांगावं, जे अत्री अनुसयासी केले ज्ञान, ते निरोपावे मज लागून, हेची देवा मागन आम्हा प्रती दयाळा हो. प्रभू एक प्रकारे तुम्ही अनुसला तर हरकत नाही, पण विनोदासाठी हे सगळं नसतं ना. विनोदाच्या अपेक्षेनं सुद्धा या ठिकाणी कुणी येऊ नये. मनोरंजनासाठी अनेको साधनं आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत. अनेको साधनांच्या माध्यमातून मनोरंजन करता येतं, मनोरंजन होतं. पण या ठिकाणी ही जागा मात्र ज्ञानाची जागा आहे. आणि चला आपल्याला आता पाहायचंय कशा प्रकारे दत्त महाराज, दत्तप्रभू दलादन राजाला ज्ञानाचा उपदेश करत आहेत. आतापर्यंत जी मी तुम्हाला पूर्ण कथा सांगितली ती कथा अगदी एका संक्षिप्त स्वरूपात आपल्याला या ठिकाणी झाकीच्या माध्यमातून पाहायची. थोड्याच वेळात या ठिकाणी झाकीचं स्वागत होईल. तत्पूर्वी आपण भजन करूयात. भजन होईल आणि भजनाच्याच माध्यमातून झाकी येईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
बोला दत्तात्रेय महाराज की जय। दलादन राजा, त्या विंध्याचल पर्वतामध्ये राहणारा राजा त्या ठिकाणी बसलाय, व्याकुळ आहे, चिंतित आहे, मन भ्रमित झालंय। अरे तो निर्विकार निर्गुण तो भगवान परमात्मा, त्या निर्विकाराचं दर्शन, त्या निर्विकाराची प्राप्ती कशानं होईल, काय केल्यानं होईल? ब्रह्मज्ञानी असणारा हा राजा दलादन पण मन भ्रमित झालंय आणि दत्तात्रेयांचं नामचिंतन करतोय। दत्त दत्त दत्त, मुखामध्ये नामाचा उच्चार चालू होता। दत्त 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 नामाचा उच्चार करत होता आणि मनोमन प्रार्थना करत होता, प्रभू तुम्हीच माझा आधार आहात, तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवणारे आहात। माझ्या मनामध्ये जो संकल्प विकल्प निर्माण होतोय, माझं मन जे भ्रमित झालंय, माझा भ्रम दूर करणारे तुम्ही आहात। आणि दत्त नामाचा उच्चार करत होता, दिगंबर नामाचा उच्चार करत होता आणि तेवढ्यात याची ही व्याकुळता, या दलादन राजाचं हे भजन, त्याचं हे श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक नामचिंतन, याचा हा शुद्ध भाव ओळखला दत्तात्रेय प्रभूंनी। आणि दत्तात्रेय प्रभू त्या दीर्घ शिखरावरती त्यांचा प्रवेश व्हायला लागला। दत्तात्रेय प्रभूंचा प्रवेश होत आहे। सर्वांनी हाताने टाळी वाजवायचे आणि स्वागत करायचे। दत्तात्रेय महाराज की जय। दत्तात्रेय भगवंताचं आगमन त्या ठिकाणी व्हावं, राजा दलादन बसलेला आहे। अचानक पाहिलं की अरे माझे प्रभू, ज्यांचं मी नामचिंतन करतोय, माझे प्रभू आलेत। चेहऱ्यावरती हास्य प्रकट झालं, हसू लागला राजा, आनंदित झाला। काय करू काय नको काही लक्षात येईना। आणि तेवढ्यात या राजानं प्रभू दत्तात्रेयांना दंडवत घालावा, नमस्कार केला, प्रणिपात करतायत। प्रणिपात केला, लगेच बसण्यासाठी आसन टाकायला सुरुवात करावी। बसण्यासाठी आसन टाकलं, दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणी बसले आणि आता दत्तात्रेय महाराजांचं पूजन राजा दलादन करू लागला।
पूजन केलं आणि आता दलादन राजा सुद्धा त्या ठिकाणी बसलेला आहे. संवाद चालू झाला आणि दत्तात्रयांना बोलतोय, प्रभू तुम्ही निर्विकार निर्गुण, तुम्ही साक्षात या ठिकाणी आलात, हे माझं अहोभाग्य, मी धन्य झालो, माझं निश्चित काहीतरी पुण्य असणार, तुमचं दर्शन मला लाभलं, तुम्ही आलात. प्रभू ऐका, माझ्या मनामध्ये शंका आहे, नव्हे तर प्रभू जे अत्री अनुसयासी केले ज्ञान, ते निरोपावे मज लागून, हेची देवा मागण, आम्हा प्रति दयाळा हो. तुम्ही दयाळू आहात, दयेचे दाता आहात, ज्ञान पदाचे दाता आहात, तुम्ही निराधाराला आधार आहात. प्रभू तुम्ही दयाळू असल्या कारणानं या तुमच्या भक्तावरती, या तुमच्या लेकरावरती दया दाखवा. जे ज्ञान तुम्ही अत्री अनुसयेला दिलेलं आहे, जे ज्ञान त्यांच्याकडे आहे, ते ज्ञान मला बहाल करा. आणि दत्तात्रयांना सांगावं. राजा दत्तात्रय म्हणतात, जसं या राजाचं वचन ऐकलं, मग दिगांबर बोले वचन, आता होई तू सावधान, निरोपितो तुझ जाण, खून परज्ञानाची, परमज्ञान, परमतत्वाचं ज्ञान, एक प्रकारे ब्रह्मज्ञान मी तुला सांगतो, परमज्ञानाची प्राप्ती तुला करून देतो. बोला दत्तात्रय भगवान की जय. अशा प्रकारे दत्तात्रय महाराज आणि दलादन राजा यांच्यामध्ये संवादाला सुरुवात झाली. आणि हाच यांच्या दोघांमध्ये घडलेला संवाद, दलादनाचे प्रश्न आणि दत्तात्रयांनी त्या प्रश्नांवरती दिलेलं उत्तर, म्हणजेच हा दत्त बालक्रीडा ग्रंथ. आणि हाच संवाद आपल्याला पुढे येणाऱ्या कथेमध्ये श्रवण करायचा आहे. याच ठिकाणी आपण थांबणार आहोत. बोला दत्तात्रय महाराज की जय. आरतीची तयारी करायची आहे. Another
अनुसार पिंड ब्रह्मांड गोविंद आकार जय देव जय आनंद रूपा हो सद्गुरु स्वरूपा सकला जीवातार सर्वा जीवातार साक्ष प्रदीपा जय देव खलवीर ब्रह्म हे भाविक सकल नित्य हा प्रपंच जैसे आभास जड़ संसार भ्रांति के पडळ आत्माराम शरण पर ब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा हो सद्गुरु स्वरूपा हो सकळा जीवातार सर्वा जीवातार सागर प्रदीपा जय देव करी